नमस्कार. आज आपण गाजर न किसता, दूध न वापरता एकदम झटपट तयार होणारा हलवाईसारखा गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याचा मागचा भाग कट करून वरचं थोडं त्याच्यावरचं साल काढून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने 700 ते 750 ग्रॅम एवढे गाजर आपले तयार झालेत. आता हे गाजर आपल्याला न किसता जे चॉपर असतं ना, त्याने मी अशा पद्धतीने हे गाजर चॉप करून घेतलेले आहेत किंवा चॉपरने कट करून घेतलेले कारण किसायला भरपूर टाईम लागतो. तर अशा पद्धतीने चॉपरमध्ये ना आपल्याला बारीक याचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि आपल्याला चॉप करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनेच मी बारीक करून घेतलेले. तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचे. तर तुपाचासुद्धा जास्त वापर इथं करायचा नाही. कमी तुपातसुद्धा छान असा हलवा आपला बनून तयार होतो. आता तूप व्यवस्थित असं मेल्ट झालं किंवा गरम झालं की लगेच आपण जे बारीक करून घेतलेलं गाजर आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने गाजर आपण बारीक करून घेतल्यानं पटकन होतं, त्यामुळे अशा पद्धतीने मी करून घेतलेले. आता सगळं गाजराचा किस याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला दूध न टाकता आपल्याला असंच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं फास्ट गॅसवरती सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला जो काही ओलसरपणा असतो तो पूर्ण याच्यातला आपल्याला घालून घ्यायचा अशा पद्धतीने. तर बघू शकता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे. छान असं मी गाजराला व्यवस्थित असं परतूनसुद्धा घेतलेलं आहे. आणि याचा कलरसुद्धा बघू शकता तुम्ही आता हलकासा असा बदलायला लागलेला आहे. त्याचा कलरसुद्धा हलकासा बदललेला आहे. पूर्ण कोरडं असं हे गाजर झालेलं आहे. आता लगेच मी इथं अर्धी वाटी एवढी साखर टाकून घेतलेली किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर जास्तसुद्धा टाकू शकता किंवा कमीसुद्धा इथं वापरू शकता. तर मी तेवढी अंदाजे साखर टाकून घेतलेली आहे. तर साखर टाकल्यानंतर व्यवस्थित असायला मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखर टाकल्यानंतर साखरेला भरपूर असं पाणी सुटतं. आता साखरेला ना जे पाणी सुटतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे गाजराचा किस शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला दूध वगैरे अजिबात टाकायचं नाही. दूध टाकून आपण जो गाजराचा हलवा करतो ना त्याची चव एकदम वेगळी लागते आणि जो अशा पद्धतीने करतो ना याची चव एकदम वेगळी लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही प्रत्येक पद्धत विसरून जाता आणि अशाच पद्धतीने तुम्ही करता. तर बघू शकता पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ना आपल्याला यातलं पूर्ण पाणी आटोपर्यंत कमी गॅसवरती व्यवस्थित हा किस शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता थोड्या वेळानंतर मस्त असा आपला गाजरसुद्धा शिजलेलं आहे आणि छान असं साखरेला सुटलेलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. आणखी थोडंसं ओलसरपण आहे तर आणखी आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित याला असंच परतत राहायचं आहे. म्हणजे यातलं पूर्ण एक्स्ट्राचं पाणीसुद्धा व्यवस्थित असं आटलं जातं. तर बघू शकता यातलं पूर्ण पाणीसुद्धा आटलेलं आहे. आता मी इथं 60-70 ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून याच्यामध्ये हा खवासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता खवासुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हा खवा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खव्यामुळे ना याची टेस्ट एकदम छान लागते. एकदम म्हणजे हलवाईसारखं एकदम छान अशी याची चव लागते. त्यामुळे दुधाच्या ऐवजी तुम्ही इथे एकदा खवाच टाकून बघा. एकदम छान असा आपला हा गाजराचा हलवा बनून तयार होतो. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर ना लास्टमध्ये आपल्या इथं वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. तर वेलची पावडरमुळे याची चवसुद्धा एकदम छान लागते. त्यामुळे इथं मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला फास्ट गॅसवर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त मोकळा सुटसुटीत असा हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान असं दिसून राहिलेला आहे आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतो. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम साधी सोपी पद्धती, अजिबात कुठलीही जास्त वेळ किंवा टाईमपास करायची सुद्धा गरज लागत नाही. तुम्हाला हवं असेल तुम्ही वरून याच्यामध्ये काजू बदामसुद्धा बारीक कट करून टाकू शकता. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त असा गरमागरम हा हलवा, गाजराचा हलवा आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी एवढा छान असा आपला हा गाजराचा हलवा बनवून तयार झाला आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. नक्की अशा पद्धतीने ना एकदा करून बघा आणि कसे वाटल्यानं नक्कीच सांगा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडून नक्कीच बनवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.